हा रेखाताई, बोलू शकता? हो ताई, बोलते. हा, सांगू शकता का की तुम्हाला काय फरक पडला आमच्या क्लासमध्ये? ताई मी अ, 21 तारखेला दिवाळीला शक्तिपात घेतला होता. हं, त्यानंतर 1 वर्ष झालं मी नोकरीची म्हणजे नोकरीसाठी प्रयत्न करत होते. 21 तारखेला शक्तिपात घेतल्यानंतर 25 तारखेला मला कॉल आला महानगरपालिकेतून आणि 3 तारखेपासून मी जॉइन झाले. मला हा मोठा फरक पडलाय, की माझ्या नोकरीचं काम झालं गुड, आणि आता मला तुमच्याशी कनेक्ट राहून पुढची माझी सगळी कामं करून घ्यायची. गुड. व्हेरी गुड. थँक यू. हो. थँक यू ताई. मी त्यांना का विचारलं, कारण ते आपल्याशी कनेक्ट आहेत. नंतर दुसऱ्या कोण? हां, मनीषाताई, तुम्ही आहेत का? तुम्ही क्लास हो केलेला आहे. तुम्ही मॅडम. सांगू शकाल का? आहे. हां, हो, व्हिडिओ ऑन सांगितलं मी कराल का त्यांना. ताई? व्हिडिओ ऑन करा प्लीज. व्हिडिओ ऑन करा आणि सांगा की खरंच तुम्ही आमच्याशी कनेक्ट झाल्यावर तुमची काही कामं झाली का? हो. हां, मी कनेक्ट झाल्यानंतर माझी भरपूर कामं झाली आहेत. आता जवळपास मनी मॅग्नेटचा कोर्स करून मला 21 दिवसाच्या वर झालेला आहे. पण त्या 21 दिवसमध्ये मला बराचसा फरक पडला आहे. जे मनही राहत नव्हते, माझ्याजवळ कुठूनच पैशाची आवक नव्हती, ती पण वाढलेली आहे. म्हणजे कुठून ना कुठून पैसा येत आहे. येत आहे. ओके. थँक यू ताई. थँक यू. हां, आता ह्या 2 मॅडम घेऊ. फक्त डेमो करायचे ताई. तर त्यांना विचारू, तरी पण काहीतरी झालंच असेल ना. तर ताई, स्मिताताई, तुम्ही सांगू शकाल का की तुम्हाला आमचं डेमो अटेंड केल्यावर काही फरक पडला का? हो, मनःशांती आणि एकाग्रता थोडीशी हे वाढली माझी. ओके. हां. हां, मी फक्त डेमोच केलेत. अजून मी क्लासेस घेतलेले नाहीत. अजून कारण क्लासेस. माझं वेगळीच वेळ आहे ना, पण बघू आता कसं जमतं त्या ओके. हिशोबाने. हां, पण डेमोमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय का आमच्याकडे डेमो केल्यावर? हां, एकाग्र म्हणजे मनःशांती वाढली माझी. गुड. एकाग्रतापणा वाढला. मेडिटेशन कळालं, की कसं हे करायचं म्हणून. ओके, ओके, ओके. धन्यवाद ताई. खूप, खूप, खूप धन्यवाद. ओके. हां, ते ना मी तुम्हाला मला वाटतं स्पॉटलाईट केलं नव्हतं म्हणून विचारते. मग किती वर्षाचे आहात आणि तुम्हाला काय फरक पडला आपल्याकडे? मी 67 ची आहे हां, आणि घरातच गृहिणी म्हणून काम करते हां. इतक्या वर्ष. पण माझ्या हातात काहीच नव्हतं. जे देणार तेच घ्यायचं आणि घर चालवायचं. तर मला मनी मॅग्नेटची एवढी म्हणजे हे होती, की माझ्याकडे पण पैसे यावेत. मग तुला सगळं मिळतंय ना, मग कशाला पाहिजे तुला पैसे? हे हं, उत्तर असायचं. हं, आणि मला जर काही घ्यायचं असेल, काय कुठे जायचं असेल, तर हात पसरायला लागायचा. ते मला आवडत नव्हतं. हं. हां. तर हा कोर्स मी जॉइन केल्यापासून आहे ना, तर माझ्या घरात एवढी शांतता झाली. अ, आणि माझं शारीरिक पण खूप दुखणं होतं घरात बसल्यामुळे. ओके. की मणिपूरच्या पाठीमागच्या बाजूला कण्यामध्ये भरपूर दुखायचं. असे बसले ना, तर असं पू भरल्यासारखं ठसठस करायचं. ओके. तर ते बंद झालं आणि घरातल्या कटकटीत आम्ही तिघंच राहतो. मुलगा, मिस्टर आणि मी. ते दोघं पण एक असं झालं की एक. काही पण बोलायचं. "तुला काय कळतंय? तुला काय कळतंय? तू घरात बसलेली आहे." आमचंच ऐकायचं. मी म्हणायचे, "तुमचं काय ऐकायचं? घरात बसले म्हणजे काही येत नाही असं नाहीये ना." हं, 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 हां. सगळं तर समजतं. सगळं तर माझ्याच ह्याच्यावर चाललं. बाहेरचं पण आपण करायचं हं, आणि घरातलं पण आपण. हं, तरी पण तुला काय कळतं? हं. हे काय शब्द असतात काय? आणि ते आता मला वाटतं 15 दिवसात आहे ना, दोघं पण असे जास्त बोलत नाहीत. ओके. गुड, गुड. हां. हं, हं, जास्त बोलत नाही. हं. आणि शारीरिक पण थोडा मला हेल्थ प्रॉब्लेम पण आहे. तो पण थोडा कमी होतोय. अ, आणि घरात एवढी शांतता झाली आहे, की बस माझा दिवा 8-8, 10-10 दिवस 10-10 तास चालतो. वॉव! सकाळी लावला ना मी 7-8 पर्यंत तो चालतो. अगदी थोड्याशा तेलामध्ये. गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. म्हणजे आध्यात्मिक बळ वाढत चाललेलं आहे. गुड, हो. गुड. व्हेरी गुड ताई. पहिल्यापासूनच आध्यात्मिक आहे. त्याच्यामुळे मी
नाही कोणाला घाबरत. हम्म, पण तरी पण पैसा पैसा आपल्याकडे पाहिजे. पाहिजे. बाकी सगळं आहे, सगळं काही नाही असं नाहीये, पण स्वतःच्या हातात पैसा पाहिजे ना, खरंय. तो नव्हता मिळत. आता तुम्ही स्पीच दिलं, खूप छान स्पीच दिलं, हम्म, हम्म, की महिलांनी अगदी नारी नारी शक्ती त्यांची वापरावी. येस. आहे ना, नारी शक्ती त्यांच्यावर, नारी शक्ती जर नाही वापरली ना, तर मग खाली मान घालून रडत बसावे लागेल. ते येस. एक मला खूप आवडलं तुमचं. तर नारी पण स्वतःच पण काहीतरी असतं ना, तर बरोबर. ते काही काही महिलांना ना ते मिळूच देत नाही हे पुरुष लोक, बरोबर. की नाही आमचंच ऐकायचं, तुला काय, तू घरात बसली नाही तुला काही माहिती नाही, असं थोडं असतं. खरंय, खरंय. तर अगदी. तुमचं जे आहे खूप छान तुम्ही शिकवता आणि नारी शक्तीला समजून घेऊन तुमच्याकडे प्रश्न आहेत. खूप येस. छान, खूप छान, थँक यू ताई. खूप थँक यू छान. व्हेरी मच. थँक यू. लव्ह यू सो मच. आणि काय होतं माहितीये का, पूर्ण हं, दिवसभराचा थकवा आणि हां, डोक्यात जे काही विचार असेल, दिवसभर जे काही असेल ते पूर्ण आपण रिलॅक्स होऊन जातो. असं वाटतं की बस आज दिवसभर तर काहीच घडलं नाही, ताजंतवानं एकदम असं वाटतं की आता काहीच नाही. बस शांत आणि मनाला खूप शांत वाटते. हे हां. मेडिटेशन रोज जे आहे ना मॅडमचं ते खूप मस्त असतं. मेडिटेशन तर मी पहिल्यापासून करते. मॅडमचं पण छान आहे. पण आजूबाजूच्या त्या वैयक्तिक बेकार शक्ती असतात ना, त्या आपल्याला बसून देत नाही किंवा काही करून देत नाहीत. येस. तर त्याच्यासाठी नारी जागरण त्या मॅडम खूप छान शिकवतात आणि मला खूप अ, आवडलंय ते. ब्लेस ओके. यू. थैंक यू ताई. थैंक यू. थैंक यू मैम कि आप मेरे पास आके बैठते हैं, क्लास सीखते हैं, तो प्लीज़ आप कुछ बताएंगे मेरे स्टूडेंट को? बिल्कुल। अ, जैसे मैम, मैं अभी लेवल 1 पे ही हूँ, मैम से सीख रही हूँ। पर जो मतलब मुझे अपने अंदर कमी लगता था, वैसे तो मैं एस्ट्रोलॉजर हूँ, पर उसके बाद भी मुझे बहुत सारी कमी लगती थी कि मेरे को ये नहीं हो रहा है, मेरे से वो नहीं हो रहा है। तो अब मुझे कोई प्रॉब्लम नहीं है। अब मैं मैडम से मैंने इतना ज़्यादा शक्तिपात लिया और मैम मेरे को रोज़ मेडिटेशन कराते हैं, उससे मतलब मेरा सारा जितना भी काम करती हूँ सब रिलीज़ हो जाता है और बहुत अच्छी डायरेक्शंस दिख रही हैं, बहुत अच्छा काम दिख रहा है। पहले ऐसे मन में घबराहट सी रहती थी कि ऐसा हो गया, ऐसा हो, अब बहुत शांत हो गया है मन। बिल्कुल मतलब चेस्ट इतनी हैवी रहती थी, अब बिल्कुल हैवी नहीं रहती, माइंड बिल्कुल फ्री रहता है। इतनी सारी चीज़ें सीखी कि डिस्टर्बेंस हो रहा है तो उसको भी एक्सेप्ट करना है कि डिस्टर्बेंस भी हमारी ज़िंदगी का पार्ट है। बच्चे डिस्टर्ब कर रहे हैं तो वो उनको भी एक्सेप्ट करना है, बाहर की आवाज़ों को भी एक्सेप्ट करना है अपनी बॉडी में। अपने आप को इतना स्ट्रॉन्ग और इतना पावरफुल मेरे मेरे को महसूस हो रहा है इन 10-15 दिनों में ही कि मेरा हो गया है ख़त्म, पर फिर भी मैं आके मैडम के पास बैठी हूँ क्योंकि मैडम आज एक आखिरी बार और मेडिटेशन करा दो, और मुझे पता है मैं कल फिर आ जाऊँगी। क्योंकि ये मेडिटेशन में इतना पावर है, इतना एनर्जी है कि उसके बाद बस मुझे ऐसा लगता है कि मैं इस पावर में ही रहूं, मैं और कुछ करूं ही ना। मेरे अंदर जो माम पता नहीं क्या डाल देती है, क्या शक्ति डाल देती है, मुझे लगता है बस अब मैं इसके साथ ही रहूं, इसको बिल्कुल नहीं छोड़ूं। और रोज़ प्रैक्टिस करने का मन करता है, रोज़ बार बार मैम से शक्तिपात लेने का मन करता है। बहुत अच्छा है, बहुत शरीर को बहुत अच्छा फील होता है, कोई दुख दर्द तकलीफ कुछ महसूस नहीं होती। पहले बच्चे थोड़ा सा रोते थे तो चिड़चिड़ा जाता था मन कि अपने लिए टाइम नहीं निकल रहा है, ये नहीं हो पा रहा है। अब बिल्कुल शांत है बच्चे, खुद भी शांत हो गए हैं। मैम ने मुझे हीलिंग सिखाया, बच्चों को ऐसे बोलो, ऐसे करो। बहुत बहुत पॉजिटिविटी, बहुत अच्छा, हेल्थ भी गुड, एवरीथिंग इज़ वेरी गुड, वेरी पावरफुल। थैंक यू. थैंक यू वेरी मच. तो मैं सबको यही कहना